बातमी जळगावातून आहे। जळगावात सोन्याचा दर जीएसटी सह 87,550 रुपयांवर पोहोचलाय, तर चांदीचा दर जीएसटी सह 99,910 रुपयांवर पोहोचलाय। दरम्यान आज सोन्या चांदीचे भाव स्थिर असले तरी गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे सोने खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे। जळगावमधील सोन्याच्या बाजारपेठेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। गेल्या महिन्याभरापासून सोन्याच्या भावात सातत्याने वाढ कायम असून मात्र गेल्या 2 ते 3 दिवसापासून सोन्याचे भाव हे काही प्रमाणात स्थिर असल्याने कुठेतरी सोन्याचे भाव कमी होतील अशी आशा जी आहे ती ग्राहकांना होती। मात्र आज पुन्हा सोन्याच्या भावात जी आहे ती 500 रुपयांची वाढ झाली असून जळगाव सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याचे भाव 85,500 रुपये तर जीएसटीसह सोन्याचे भाव हे 88,000 पोहोचलेले आहेत। दरम्यान आपल्यासोबत जळगाव सुवर्णनगरीमधील सोन्याचे व्यापारी आकाजी बंगाळे आहेत। ज्या पद्धतीने सोन्याचे भाव 2-3 दिवस खरंच स्थिर असल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे कुठेतरी भाव कमी होतील अशी आशा जी आहे ती ग्राहकांना होती। मात्र आज पुन्हा सोन्याच्या भावात जी आहे ती 500 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळते। काय नेमकं कारण आहे? आता सोन्याचे भाव जे आहे ते आतापर्यंत टॅरिफ रेट यूएसने जे इम्पोज केले आहे चायनावरती, तर त्याचा हा परिणाम आहे। जो ट्रेड वॉर जो सुरू झाला आहे यूएस आणि चायनामध्ये, त्यात भविष्यात युरोपियन कंट्रीजचा जर समावेश झाला तर टॅरिफ रेट जर युरोपियन कंट्रीजवरती लागला तर तेव्हा हे भाव अजून वाढतील। सोबतच चायनाचे जे बँकिंग पॉलिसी जे आता चेंज झालेलं आहे, त्यांनी पोर्टफोलिओ मॅनेजरला गोल्डमध्ये 10% एलोकेशन करायचं परमिशन दिली आहे। त्याच्यामुळेही सोन्याचे भाव वाढायची शक्यता आहे आणि जर ट्रेड वॉर असा सुरू राहिला तर सोन्याचे भाव 90,000पर्यंत जायची शक्यता आहे। खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता स्वीकारल्यानंतर जे आहे अनेक देशांनी आपले ध्येय धोरण देखील बदलल्याचं पाहायला मिळते। याचा काही परिणाम यामध्ये पाहायला मिळतोय? आता अनेक बाकीचे जे देश आहे ते कॅनडा आणि मेक्सिकोवरती टॅरिफ रेट लावले होते, पण कुठेतरी त्याला स्थगिती भेटली, पण चायनाच्या टॅरिफ रेटला स्थगिती भेटली नाही। आणि भविष्यात नेक्स्ट नंबर युरोपियन कंट्रीज आहे। युरोपियन कंट्रीजच्या गुड्सवरती टॅरिफ रेट लागला तर सोन्याचे भाव खूप अजून पुढे जायची शक्यता आहे। नक्कीच एकंदरीत आपण पाहतोय की जागतिक खरं तर युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या भावावरती हा परिणाम पाहायला मिळत असून जागतिक बँकांनी देखील खरं तर गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात सोन्यावरती भर दिला देखील पाहायला मिळते आहे। त्यामुळे सातत्याने सोन्याचे भाव ही वाढ कायम असल्याचं मत जे आहे ते सोन्याच्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेलं आहे। तर पुढील काळात अजूनही सोन्याचे भाव हे 90,000च्या वर जाण्याची शक्यता देखील सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।